आणि आजिवली संघानं 17 तारखेला आपला सामना असणाऱ्याची नोंद घ्या. लॉर्ड्स येईल नंतर 17 तारखेला सुपर 10चा सामना असेल, याची नोंद घ्यायची आहे. तर पूर्वार्ध आणि उत्तरार्ध कसा राहील या सामन्याचा, आजच्या रजनीमधला अंतिम सामना कसा रंगेल, धावा जमतील की धावांचा पाऊस पडेल की विकेट्स गमावल्या जातील, कोणाचा खेळ कसा राहील. पहिल्या सामन्यामध्ये अगदी 7-7:30ला खेळलेला सामना गव्हाण संघ रजनीच्या कुशीत कसा खेळ करेल की आजच्या रजनीमध्ये अप्रतिम गोलंदाजी करणारा हा संघ आंबिवली संघ आता प्रथम फलंदाजी कसा करेल ऐकूया आपण पूर्वार्ध आणि उत्तरार्ध रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांच्या गोड वाणीतून. धन्यवाद धन्यवाद बंधू. आदेशने 3 झेल पकडले परंतु आज धावा मात्र एकही जमवलं नाही. धन्यवाद बंधु. बिल्कुल आज के रात्रि का ये आखिरी मुकाबला जग्गा 11 के साक्षी में ये मुकाबला आपके सामने नजर आता हुआ. पहले सत्र में आपने देखा, यह देख रहे यहां पर सदरन स्मृति विनर्स गवान 11 गवान के खिलाफ खेल रही है टीम गावदेवी अंबिवली. 1 रन कंप्लीट. दूसरे का प्रयास जो कि बड़ा बन सकता था, 2 रन वहां पर पूरे किए और इसी 2 रनों की मदद से गावदेवी 11 अंबिवली टीम ने खाता खोला है और टीम की भी रन संख्या पहुंचती हुई वहां पर 2 रन. प्रवीण दुगाड़े सर बिल्कुल यहां पर रजा लेते हुए, जग्गा भाई दोनों भी एक ही है दोस्त, दोनों भी काफी दमदार योगदान क्रिकेट के लिए, दोनों का स्वागत. ओ चलिए इस बार हल्के हाथों से मोड़ा इस गेंद को फ्री किया है. ऑन साइड में खिलाड़ी वहां पर आएंगे, उठाएंगे, फील्ड करेंगे. फिर से एक बार दूसरे का प्रयास. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तेज यहां पर 2 रन चुराए और इसी 2 रनों की मदद से, हालांकि गावदेवी अंबिवली 11 टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 4 रन बगैर विकेट खोए नुकसान पर. रात्रि के ठीक आप देख सकते हैं 1:22 का समय यहां पर बीतता जा रहा है. कम से कम 2 तो आराम के साथ बजेगी इस मैच में, इसमें कतई संदेह नहीं है. आज करण घनसोलकर ने काफी एक्सपीरियंस किया क्योंकि उनकी गेंदबाजी साथ ही साथ उनकी बल्लेबाजी काफी बढ़िया निखरती हुई नजर आई. और इस बार अपील, फिंगर अप गोज, बल्लेबाज होंगे आउट, बैट्समैन नीलेश मैदान से बाहर. हे प्रेक्षक पाहून होतील दंग, जग्गा 11 सांगडे संघ, जग्गा 11 सांगडे संघ. हे प्रेक्षक पाहून होतील दंग, जग्गा 11 सांगडे संघ. हे प्रेक्षक पाहून होतील दंग, जग्गा 11 सांगडे संघ. काय करतो ये जग्गा भाई का संगीत बिल्कुल आपने सुना. तो पहला यहां पर विकेट मैदान से बाहर, 4 गेंदों में 4 बने. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन सिद्धू कोहली, मैन फ्रॉम गवान. गवान टीम की ये रन मशीन है और निश्चित तौर पर हमेशा इस गेंदबाज ने काफी दमदार परफॉर्मेंस दिया है. कहते हैं कि जिंदगी में इतनी शिद्दत से के साथ अपने किरदार निभाओ कि पर्दा गिरने के बाद भी लोगों ने तालियां बजना चाहिए. और ये लीजिए क्या बढ़िया यहां पर गेंदबाजी का प्रदर्शन सभी कोहली ब्रदर्स है. और निश्चित तौर पर बात करेंगे तो इस टीम के पुरस्कर्ता प्रवीण कोहली दमदार यहां पर योगदान देते हुए उनका भी स्वागत करेंगे. रन बने 4, पावर प्ले क्रमांक पहला. 4 ओवर के मैच में एक ही पावर प्ले आपको मिलेगा और इसी पावर प्ले में आपको ज्यादा रन बटोरने पड़ेंगे, तभी तो यहां पर एक बड़ा टारगेट सेट कर सकते हो. बोलो तैयार. पावर प्ले की ओवर में सेकेंड 1 डाउन बल्लेबाज आएंगे. बल्लेबाजी के लिए करण घनसोलकर, आज के सबसे मैन इन फॉर्म. गैप ढूंढने का प्रयास, शॉर्ट कवर में बढ़िया फील्डिंग. बैट्समैन हो गया आउट, प्रीतेश के द्वारा कैच पकड़ा गया. बैट्समैन आउट, दूसरा कर्रा झटका अंबिवली टीम को. बघा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. कधी प्रेक्षकांसाठी 500 रुपये 200 रुपये कॅश प्राइज असतो, परंतु आता या शेवटच्या मॅचसाठी सुवर्ण संधी असेल प्रेक्षकांना. जर आपण झेल टिपला तर आपली कुठली गाडी असू द्या, पल्सर असू द्या, R15 असू द्या, ॲव्हेंजर असू द्या, स्कूटी असू द्या, कुठली गाडी असू द्या, आपल्यासाठी आपली टाकी फुल केली जाईल याची नोंद घ्या.
सुनील दादा पाटील एकच वादा आमचा सुनील दादा सांगडे जग्गाबाईचा रेकॉर्ड मोडला. सगळ्यांना सुवर्ण संधी. चल कॉमेंटर खेळाडू प्रेक्षक सगळ्यांना सुवर्ण संधी. जो कोणी झेल पकडेल आतले फिल्डर ना तुम्ही पकडाल ना तुम्ही सांगाल तुम्हाला पाटील. आणि ज्याची इलेक्ट्रिक असेल त्याला चार्जिंग करून मिळेल. चलिए बिल्कुल यहाँ पर रिवर्स शॉट सीधा गेंद कवर पॉइंट स्वीपर कवर पॉइंट की तरफ 4 रन. ये गाना सुनते हुए जिनकी शादी हुई उनको बहुत तकलीफ होती होगी, लेकिन जग्गा भाई खुश होंगे ये गाना सुनते हुए. हाँ वही इसीलिए तो खुश है ना वो. चलिए गावदेवी 11 अंबिवली टीम की रन संख्या है टोटल 8 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. ओवर नंबर 2 मैदान के अंदर अलंकार कोहली, जिस अलंकार ने काफी शानदार परफॉर्मेंस दिया है, ओमकार कोहली ने भी शानदार प्रदर्शन दिया है. बॉलर तैयार होंगे राइट आर्म ओवर द विकेट से. टप्पा पीछे दाव प्रकट खेलने का प्रयास, बैकफुट पॉइंट में खिलाड़ी हो, कैच ड्रॉप. बढ़िया कैचेस वहां पर पकड़े थे, फील्डर थे वहां पर मेरे ख्याल से प्रीतेश कोहली जिन्होंने कैच पकड़ा था. लीजिए हमारे दिनेश बंधु एक बेहतरीन कमेंटेटर है, साथ ही साथ बेलवली वारदोली ग्रुप ग्राम पंचायत के विद्यमान सदस्य है और जल्द ही आई होप कि वो उप सरपंच भी बनने वाले हैं. शुभकामनाएं बंधु आपको. एक नेकदिल इंसान है दोस्तों, ना किसी से वो हमेशा जलस रहती है ना किसी से कोई दूर, हमेशा दोस्ती दुनिया का सरदार जिन्हें हम मानते हैं वो दिनेश बंधु पाटिल बिल्कुल काफी दमदार योगदान इस टूर्नामेंट के लिए देते हुए. रन संख्या बनी है टोटल 9 रन स्कोर कार्ड के ऊपर. 2 विकेट फिलहाल यहां पर गुल चुके हैं. जिंदगी में बिंदास मुस्कुराओ, मैदान में क्या गम है, जिंदगी में टेंशन किसको कम है, अच्छा या तो बुरा केवल भ्रम है, इसी का नाम जिंदगी है, कभी खुशी कभी गम. लेकिन ये कैच शायद ड्रॉप हो चुका है. एक समय लग रहा था ये 6 ही जाने वाला था, लेकिन एंड मोमेंट पर वहां पर फील्डर आए और तब तक वहां पर रन मिलेंगे मात्र केवल 2 रनों की मदद से. बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 11 रन 11 बने टोटल स्कोर कार्ड के ऊपर. दूसरा ओवर प्रगति पथ पर है. गावदेवी अंबिवली टीम तो यही चाहती है कि कम से कम पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए यहां से 40 के भीतर जाना चाहेगी, क्योंकि उनके पास गेंदबाज अच्छे और उसी गेंदबाजी के बदौलत क्या वो मैच को बचा सकते. लेकिन सामने भी सदानंद स्मृति विनर्स गवान 11 गवान है, जो सबसे ताकतवर टीम जानी जाती है, खास करके सिद्धू कोहली के ऊपर. ये उठाया जरूर है लेकिन डीप स्क्वायर लेग का खिलाड़ी गेंद के नीचे. दूसरी गलती, तीसरी गलती है. एक बैकफुट पॉइंट में क्या छूटा, एक काउ कॉर्नर में, आप इस बार डीप स्क्वायर लेग में तीनों के तीनों कैचे छूटे हैं और ये कैच आपके लिए महंगे गिर सकते हैं. आपने रन भी बहुत सारे खर्च. मंगेश पाटिल देखिए विद्यमान ग्राम पंचायत सदस्य हैं और निश्चित तौर पर काफी बढ़िया योगदान हमेशा इनके ओर से भी इस टीम के लिए मिला है. एक अच्छे लेफ्टी राइटी गेंदबाजी के लिए बिल्कुल जाने जाते हैं. काय सांगायचा. तो बिल्कुल कैच तो छूटा है, लेकिन क्या उसका फायदा बल्लेबाज लेना चाहेंगे. बॉलर तैयार, अनंता गाताड़े बल्लेबाज. ओ तेज बॉल डालने का प्रयास, जड़ में थी जरूरी है गेंद, डायरेक्ट हिट अगर होता हुआ है जरूर, लेकिन चलिए सुरक्षित रहेंगे क्रीज के अंदर. बाई का इशारा अंपायर का. 1 रन मिलेगा 1 रनों की मदद से. बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 14 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर. चौदह रन बने स्कोर कार्ड के ऊपर. यहां पर अब स्ट्राइक रोटेशन होगी. जब भी कोई गेंदबाज सिंगल यहां पर खर्च करता है ना, तो उसका भुगतान पूरी तरह से भुगतना पड़ता है.
क्योंकि ये सिंगल नहीं होना चाहिए था। फील्डरों के द्वारा गलती हुई। अब स्ट्राइक एंड पर आएंगे बल्लेबाज नितिन। रनवे रिदम में थोड़ी सी दिखावटें नजर आती हुई, इसकी वजह से गेंद नहीं रिलीज की उन्होंने। फिर जाना चाहते हैं शायद अपने बॉलिंग मार्ग पर। आपने कल वाक को देखा, मराठी जो हमारे समालोचक कमेंटेटर, शायद पैनल में दशरथ पाटिल को भी आप देख सकते हैं, लेकिन देखेंगे आयोजकर्ताओं पर बहुत देर पर कुछ रहता है। ऑन साइड में मोड़ दिया है वाइड स्लॉन्ग ऑन में। फील्डर वहां पर आते हुए उठाएंगे सिद्धू, एक ही रन मिलेगा। बढ़िया यहां पर फील्डिंग का नजराना, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 15। अभी भी बात करेंगे 2.1 ओवर का खेल यहां से बचा हुआ है। 13 गेंदें बची है। 13 गेंदों में यहां पर 30 भी बना पाती है ना तो 40 का आंकड़ा मुश्किल होगा अपोजिशन टीम को। हम क्या है, क्या कर सकते हैं और क्या करेंगे, ये वक्त आने पर दिखाना जरूरी होता है। आखिरी गेंद इस ओवर की। फुल टॉस कैप छूटने का प्रयास किया है। कवर्स की दिशा में फील्डर तैनात, 1 ही रन मिलेगा। 1 के साथ ओवर की समाप्ति और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 8.00 के रन रेट से 16 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर गांवदेवी 11 अंबिवली टीम। युवा प्रेक्षक कमाल कॅचसाठी सुवर्ण संधी असेल। जो कोणी प्रेक्षक झेल पकडेल त्याला त्याच्या गाडीची टाकी फुल केली जाईल आणि ते पारितोषिक लावलंय। एकच वादा आमचा सुनील दादा। बघा आता बढती झाले, जर रिक्षावाल्याने जरी कॅच पकडली तरी त्याला सीएनजी फुल दिली जाईल आणि 4 व्हीलर सीएनजी असेल म्हणजे डिझेल नाही पेट्रोल आहे ना, अच्छा म्हणजे सीएनजी 4 व्हीलर असली तरी तुम्हाला ती टाकी फुल केली जाईल। अरे पहिल्यांदा पारितोषिक ऐकतो आम्ही। एकदा ऐकलं होता की रिक्षा करायला तर देणार होती सिद्धिगोरल्या स्पर्धेमध्ये। अरे बाबा, जर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न और ये फिंगर अप गोज, बल्लेबाज होंगे आउट। परंतु बघा जर कोणी प्रेक्षकांनी झेल पकडला नाही मग कॉमेंटेटरला सीएनजी 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर बाईक पेट्रोल टाकी फुल केले। मिनित नाही आणली, प्रवीण दुगाडे गेले, आता बंदूच राहिलेत। डीजे बिलकुल। रिक्षावाला म्हटल्यानंतर लोकांना वाटतो तो व्यसनी असतो, तो अडाणी असतो, परंतु तो असतो रिक्षावाला। सकाळी उठून धंद्यावर जात असतो, तरुण तरुणीला कॉलेजला, जॉबवाल्याला ऑफिसला सोडत असतो, तो असतो रिक्षावाला। तुमच्या घरी एखादा कोणी आजारी पडला तर रात्री तुमच्यासाठी 4 व्हीलर येत नाही, तो रिक्षावाला रात्री उठतो, जीवाची पर्वा न करता तुम्हाला सुखरूप हॉस्पिटलला सोडत असतो। सर्वच नसतात व्यसनी, त्यामध्ये देखील एक निर्व्यसनी असतो, उच्च शिक्षक असतो, परंतु परिस्थितीमुळे तो या धंद्यामध्ये उतरलेला असतो, तो असतो रिक्षावाला। यस, त्यासाठी सुधीरने सीएनजी आज रिक्शा घेतली, त्याबद्दल त्याला आपण अभिनंदन करिए। हवा में गेंद है, फील्डर आए थे जरूर लेकिन नहीं पहुंच पाए कैच की तरफ। वहां पर तब तक 2 रन बटोरेंगे बल्लेबाज। 2 रनों की मदद से यहां पर बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 18 रन। पूरी तरीके से बात करेंगे तो दिनेश बंधु, एक भी छक्का इस पारी में लगा नहीं है। एक चौका जरूर बटोरा लेकिन एक भी छक्का नहीं है। बड़े शॉट यहां पर लगाने पड़ेंगे क्योंकि मैच की अगर बात करेंगे तो ये मैच में एक टारगेट सेट करना पड़ेगा गांवदेवी अंबिवली टीम को। ऑन साइड में मोड़ दिया इस गेंद को, फील्डर है, गैप पे खेलने का प्रयास, दूर से फील्डर, ओ बढ़िया फील्डिंग, कवर भी बेहतरीन, बैकअप अच्छा मिलता हुआ, जब तक रोके फील्ड करे। तीसरे का प्रयास नहीं, जी हाँ, वहां पर 2 ही रन बटोरेंगे। 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 18 के साथ 2 रन जुड़ेंगे 20 रन। 20 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 2 ओवर
3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। अभी भी यहां से 9 गेंदें बची हुई है। अच्छी पार्टनरशिप 2 खिलाड़ियों के बीच में, नितिन और साथी बल्लेबाज विशाल गाताड़े, इन दोनों टीमों के बीच, दोनों खिलाड़ियों के बीच में एक अच्छी पार्टनरशिप। तो रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो टोटल 20 रन बने हैं। अच्छी ये गेंद, एक समय लग रहा था कि व्हाइट बॉल होगी। देखिए सम्मानजनक टोटल नहीं रहेगा। अंबिली टीम के बल्लेबाज को यहां पर सोचना होगा कि आगे थोड़ा जाए, रिस्क लेना पड़ेगा। विकेट हालांकि जरूर गंवाई है उन्होंने 3, लेकिन चांसेस भी लेने पड़ेंगे क्योंकि सीमित 4 ओवर का मैच है। उसमें से लगभग देखा जाएगा तो टोटल गेंदें समाप्त हो चुकी है इस ओवर की 5, यानी कि आखिरी 7 गेंदों का खेल बजाए 7 गेंदों में कम से कम 3 छक्के तो आना जरूरी रहता होगा। मैदान में आप कितनी बार हारे हैं ये कोई मायने नहीं रखता, क्योंकि आप जीतने के लिए पैदा हुए हो और यकीनन यहां पर तुझे एक अच्छा क्रिकेट खेलना भी जरूरी होगा। हवा में है गेंद काफी देर तक, फील्डर वहां पर डीप स्क्वायर लेग में, और ये चौथा कैच ड्रॉप। खराब फील्डिंग नजर आ रही है, थ्रो भी गलत था लेकिन बैकअप अच्छा मिला। ओवर की समाप्ति, इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने टोटल स्कोर कार्ड के ऊपर 22 रन 3 विकेट के नुकसान पर। नवीन रिक्षा घेतली तो बिल्कुल यहां पर रिक्शा का धंधा कैसा तूफानी। आशु पाटिल आज फॉर्म में है, लगभग उनके फेवरेट खिलाड़ी टॉम बॉन्टन ने और एलेक्स हेल ने काफी बढ़िया बल्लेबाजी की। तो चलिए यहां पर 7.33 का रन रेट यहां पर जारी है। 22 रन बने 3 विकेटों के नुकसान के ऊपर। ये देखिए हमारे पूरी तरीके से आनंद बुआ भी काफी पुमा का जैकेट पहनते हुए, उनको भी लग रहा है ठंडी। और लीडिंग इस यहां पर कैप में गली के रीजन में शानदार फील्डिंग, 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 23। सूरज की किरणें हमेशा आपको एक नई ऊर्जा देती है, लेकिन यहां पर अगर आप क्रिकेट में आपको बने रहना है तो निश्चित तौर पर अच्छा क्रिकेट खेलना भी बहुत जरूरी होता है। रात संघर्ष की जो चलता है वही मैदान में मैच को बदलता है। जिसने रातों से जंग जीती है वही सूर्य बनकर निकलता है और ठोका है सीधा मिड विकेट सीमा रेखा पार। दैट्स अ बिग 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 हिट। सात रन पहले 2 गेंदों के ऊपर बने। टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 29 रन अब तक। बढ़िया बल्लेबाजी, छोड़ा हुआ कैच अब कहीं ना कहीं महंगा साबित होता हुआ। 1 रन तो पूरा, दूसरे का प्रयास, थोड़ी सी मिसफील्ड, तुरंत फायदा मिलेगा और जब जैसी मिसफील्डिंग होगी उसका फायदा उठाएंगे जरूर। इस बार 3 रन कंप्लीट किए, चौथी के प्रयास में नहीं, 3 मिलेंगे। 3 की मदद से गावदेवी 11 अंबिवली टीम धीरे धीरे मुकाबले में अपनी पकड़ मजबूत, टारगेट एक बढ़िया सेट कर रही है। जहां कोशिशों का कद बड़ा होता है ना, वहां नसीबों को भी झुकना पड़ता है और कहीं ना कहीं ये कोशिश मैदान के अंदर जारी है। प्रोजेक्टेड स्कोर की बात करेंगे 36 बनेंगे, लेकिन बीच में अगर एक अच्छा आएगा ना तो 40 का आंकड़ा सदनम स्मृति विनर्स गवन 11 गवन टीम को थोड़ा सा मुश्किलें पैदा कर देगा। बॉलर तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से दीपराज कोहली। और इस बार चलिए हवा में खेला हुआ स्ट्रोक और ये मिलेंगे वी शेप लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में से सीमा रेखा पार 4 रन।
चलिए यहाँ पर थोड़ी सी दिक्कतें पैदा होती हुई अब यहाँ पर दीपराज को सूझबूझ की बातें बनाने के लिए और निश्चित तौर पर बताने के लिए दो खिलाड़ी सामने आए थे कि संभल कर गेंदबाजी कीजिए। 36 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 2 गेंदों का खेल यहाँ पर बचा हुआ है। बैट्समैन विशाल कातरे विस्फोटक बल्लेबाज है, ओ तेज बॉल डाली थी, लौड़ा पिल की गई थी। अंपायर के मन में कोई दुविधा नहीं है, वहां पर 1 रन मिलेगा लेग बाय के तौर पर। इसी 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 37। अंबिली टीम की तालियां थोड़ी सी रुकी हुई थी, लेकिन वही तालियां आप जोर से बजती हुई, क्योंकि एक गेंद बचाए, एक टारगेट जो वो सेट करना चाहते वो टारगेट यहां पर सेट हो चुका है। मैच में बने रहना है तो हालात से डरना कैसा, जंग मैदान में जारी है तो फिर हार को नहीं देखा जाता। चलिए यहां पर अंतिम गेंद के ऊपर नंबर आएगा डॉट। ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद 37 रन जीतने के लिए चाहिए। आने वाली 24 गेंदें 38 रनों की जरूरत। आपकी बात हम समझना चाहते हैं, आपको क्या लगन है, लेकिन कंट्रोल 17 तारीख को जो भी है देखा जाएगा। तर जाऊया पुढच्या सत्रासाठी सोडले जातील बेलवली वारदोली ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि लवकरच भावी उपसरपंच म्हणून तुम्ही त्यांना पाहाल ते शिवभक्त समालोचक आणि खऱ्या दोस्ती दुनियातील सरदार दिनेश बंधू यांच्याकडे आपण जाऊया। आणि तोपर्यंत अजून थोडासा वेळ आहे बंधू, एक ऐकूया डीजे संगीत सूरज। कौतुक करूया तेवढंच कमी, कारण मला तर वाटतंय जवळजवळ 2 रात्रीमध्ये बॉलची पूर्तता किंवा चेंडूंची पूर्तता करताना आशिष मात्रे या ठिकाणी आपण पाहू शकाल। सांगडे संघाचा डावकुऱ्या हाताचा गोलंदाज उर्फ छोटू, तर चेंडू जाऊया सेकंड इनिंग्स मध्ये सुपर 10 साठी कुठला संघ क्वालिफाय होईल। 24 बॉल 38 धावांची गरज आणि धावा कशा होतील की धावा थांबवल्या जातील याचं धावतवर्ण आपण येऊया दिनेश बंधू यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद रॉकस्टार प्रवीण गायकर सर। अतिशय उत्तम स्पर्धा राहिली आतापर्यंत, ज्या प्रकारचा खेळ प्रत्येकाचा राहिला आहे, प्रत्येकानं आपल्या गुणवत्तेला न्याय दिला आहे, प्रत्येकजण आपल्या मेरिटप्रमाणे खेळला आहे आणि तेच संघ क्वालिफाय झाला आहे। कारण आजच्या गटामध्ये विचार केला ना तर गावदेवी आजिवली संघानं मात्र दिग्गज 2 संघांना परतीच्या प्रवासाला लावलं। त्यामधला पहिला कोण संघ I11 कोण संघ हा या पंचकृषीतील एक अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार संघ आहे, पण त्या संघाच्या विरोधात तब्बल 78 धावा या स्पर्धेमधला सर्वात मोठा स्कोर 19 धावा जमवल्या आणि तब्बल या स्पर्धेमधला सर्वात उत्कृष्ट स्कोर बनवला आणि त्या वाचवल्याही। त्यानंतर मात्र वहाळ यंगस्टार वहाळसारख्या ताकदवान संघाला त्यानं 44 धावा करू दिल्या नाही। तौशिफ शेखचा आलेला विस्फोटक खेळ शेवटच्या 2 षटकामध्ये फक्त 6 धावा आणि त्यानंतर मात्र ठोकलेल्या सगळ्या धावांनी 37 धावा ठोकल्या आणि त्याच्यामुळे त्या धावा त्यांनी चक्क वाचवल्याही आणि 37 धावांमधल्या त्याच्या एकट्याने 35 जोडल्या। आणि आता बघायचं आहे की आणखी दुसरा संघ कोणता असेल जो सुपर 10 मध्ये दाखल होईल, गावदेवी आंबिवली की साधारण स्मृती विनर गव्हाण संघ।
24-38ची गणित. 24 चेंडूने 38 धावा. करण घनसोलकर गोलंदाजीच्या मार्कवर त्यानं आतापर्यंत 8 विकेट्स या स्पर्धेमध्ये घेतलेत. पहिल्या सामन्यामध्ये 5, दुसऱ्या सामन्यामध्ये 3. चला लेट्स प्ले. 1 2 3 खेळ सुरू. पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू दिशा दिले. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक तैनात होईल. पुन्हा एकदा पूर्वार्धामध्ये चूक झाल्या. पूर्वार्धामध्ये खराब क्षेत्ररक्षण झालं आणि त्याच्यामुळे ज्या धावाही बनलेत आणि ती चूक मात्र उत्तरार्धाच्या पहिल्या चेंडूवर पाहिली. जिथे धाव होती फक्त 1 तिथं मात्र सिद्धेश कोळी आणि अनिकेत कोळीनं चांगल्या धावा पळवून काढल्या. 2 धावा. अनिकेत कोळी पेंदा टुर्नामेंटमधला मालिकावीरचा किताब ज्यानं फटकावला. आपल्या घरी थंड थंड कूल कूल म्हणत फ्रीज कमावलाय त्या अनिकेतवर ही जबाबदारी आहे. पहिल्या सामन्यामध्ये अनिकेत साधा सोपा झेल देऊन परतलाय आणि इथे करण घनसोळकर ज्यानं आज उबदार गोलंदाजी केली त्यालाच ठोकला जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. अनिकेतच्या बॅटमधून कडाक्याची थंडी उडवणारा षटकार. आजकाल म्हातारे डेंजर आहेत याची नोंद घ्या. त्याच्यामुळे तरुणांनी हुशारक्या करू नयेत. चेंडू हवेत आहे. हा झेल मात्र मनीष जळेने टिपला. एक मोठा फटका. नंतर मात्र मोह नाही आवडला त्याला आणि अनिकेतनं मात्र मोठा फटका फसला आणि फलंदाज झाला अनिकेत कोळी बाद. सांगण्यामध्ये जेव्हा जेव्हा मॅचेस असतात ना तेव्हा तेव्हा एक अनोखी बक्षीस लगवली जाते. ऐवज झेल घ्या आणि CNG गाडी आपली फुल करा. ट्रक आणू नका. आपल्याकडे असलेलीच 4 व्हीलर गाडी आणि CNG मध्ये फुल केली जाईल. सुनीलजी पाटील यांची नेहमी ही बक्षीस असते. आणि बंधू एवन जोडी 2 बुवांची आपण पाहू शकाल. मोठा बुवा आणि छोटा बुवा. मोठ्या बुवा कडून करण्यात स्पर्धेसाठी दमदार योगदान आणि हरिओम फूड्सचे ओनर छोटा बुवा यांच्या वतीनं स्पर्धेसाठी सायकल देण्यात आलेत. एक्झॅक्टली. आणि ऐवा क्या कमाल क्या ज्यांनी करताना बक्षीस लावली ते सुनील दादा. एकच वादा आमचा सुनील दादा. यावा आपण सन्मानानं आमच्या व्यासपीठावरती. ऐवज झेल जर कोणी घेतला नाही तर म्हणे कॉमेंटेटरची गाडी पेट्रोलने फुल केली जाईल. क्या बात. CNG माझी मी टाकीन. पेट्रोल तुम्ही टाकून द्या. सामना मात्र रंगतदार होईल यात मात्र शंका नाही. कारण 38 धावांचं आव्हान दिसायला सोपं जरी असेल अनिकेतनं ठोकलेला षटकार आहे. धावांचं बळ जरूर वाढलंय परंतु या सामन्यामध्ये आतापर्यंत 9 धावा पहिल्या 4 चेंडूवर आलेत आणि ज्या अनिकेतनं षटकार ठोकला तो अनिकेत मात्र झालाय बाद. सिद्धेश कोळी आणि संदेश कोळी. संदेशनं मागच्या सामन्यात गेम चेंज करणारी फलंदाजी केली. कारण जिथे 8 चेंडू आणि 24 धावांची गरज होती पहिल्या सामन्यामध्ये तिथे संदेशने ठोकले होते 2 षटकार आणि नंतर मात्र श्रेयश धावत आला आणि त्यानं 2 षटकार ठोकत 6 चेंडू 12 धावांचा पाठलाग सहज पाठलाग केला. कठीण झालेला सामना. कठीण झालेलं गणित पहिल्या सामन्यात गव्हाण संघानं सहज सोडवलं मोठ्या फटक्यानी. आता ही अशीच रणनीती आखली जाईल की काय की करण घनसोळकर आणि टीम त्यांना रोखून धरेल. कोणता संघ पोहोचेल सुपर 10 मध्ये. दांडीगुल अफलातून या स्पर्धेमधला सर्वात जास्त विकेट टेकर ग्रेट मॅन करण घनसोळकर आपली 10वी विकेट कमावतोय आणि सिद्धेश कोहली सारखे बहुमूल्य विकेट परफेक्ट यॉर्करवर दांडीगुल फलंदाज बाद.
एका वाघानं दुसऱ्या वाघाची केलेली शिकार. हरणे शिकार दररोज करतात, परंतु वाघही शिकार करतात एकमेकाची, हे मात्र पाहतोय. कारण करण घनसोळकर सारखा ताकदीच्या गोलंदाजानं ओळखलं की सिद्धेश कोहली अडचण होऊ शकतो. त्या सिद्धेश कोहलीला मात्र त्रिफळा चित करत त्यानं परतवलंय. नवीन फलंदाज दीपराज कोळी असेल स्ट्राईकवर. पहिलं षटक, 9 धावा आतापर्यंत, 2 विकेट्स. काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे. टिचून गोलंदाजी. ओपन टुर्नामेंटचा फायदा इथे मात्र मिळतोय करण घनसोळकरला. फुलटॉस चेंडू, जोरदार अपील. अपिलामध्ये उत्साह जरूर होता, पण विश्वास पंचांनी दर्शवला नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील, त्याच्यामुळे पंचांबरोबर हुज्जत तर अजिबात नाही. कारण कमिटीचे निर्णय एवढे स्ट्रॉंग आहेत ना की प्रश्नच नाही. ते कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि जेव्हा त्यांनी आनंद बोवा एकदा ठरवलं ना की स्वतःचंही ऐकत नाही. त्याच्यामुळे आनंद बोवा यांची ही स्पर्धा गाजणार. कारण स्वराज्य चषक आहे आणि त्याप्रमाणे हे नियम स्वराज्यातले आहेत. ते स्वराज्यातले नियम मात्र उत्तमरित्या निभावले जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 धावा धाबाकडे लागल्या. 2 फलंदाज बाद झाला. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. हा सामना करणनं बनवलाय. अनिकेत कोहलीने एक षटकार दाखवला. सिद्धेश कोहली स्वस्तामध्ये परतलाय, परंतु अजूनही त्यांच्याकडे जीवन आणि दीपराजसारखे ताकदवान फलंदाज आहेत. ज्या श्रेयसनं मागचा सामना फिनिश केला, तो श्रेयस अजून तंबूच्या आश्रयात आहे. त्याच्यामुळे हा सामना अजून खूप दूर आहे. कोण जिंकणार हे ठरलं जाईल. तत्पूर्वी मात्र कोण लढणार हे सर्वात महत्त्वाचे दुवा असणार आहे. गोलंदाजीच्या मार्फत निलेश गाताळे कशी गोलंदाजी राहील. सुंदर खेळ आज आंबिवली संघाचा राहिला आहे. आंबिवली संघानं कम्मालीची गोलंदाजी केली. धावा टिचून जमवल्या आणि गोलंदाजी तर अफलातून. फुलटॉस हलक्या हाताचा फुलटॉस चेंडू मिडॉफच्या दिशेने चेंडू गेला. क्षेत्राशी थोडासा फंबलिंग झालाय. सिंगलला डबलमध्ये. पूर्वार्धामध्ये जे कमावलंय ना ते इथे मात्र व्याजासहित परत येतात. आंबिवली संघ खूप प्रामाणिक आहे, खूप प्रामाणिक. कारण अशाच धावा त्यांना पूर्वार्धामध्ये मिळाल्या आणि त्या धावा आता देत आहेत उधारी. पण त्यांना आपल्या अंगावर उधारी घेत नाही आहेत. धाव मात्र तिथे होती 1 धावा आल्या तब्बल 2 आणि दाभोलकर धावा लागल्या तब्बल 11 धावा. 17-27चं गणित आहे. 17 चेंडू आणि 27 धावा. बॅटची कडा लागली जाते. सेकंड स्लिपमध्ये तसे तैनात आहे. 1 बाउंड चेंडूला झेलेल. तत्पूर्वी मात्र आपला एंड बदलला जाईल आणि एका धावेनं दाभोलकर धावा लागत आहेत. त्या म्हणजेच 12 धावा. 12 धावा. नेट स्लो आहे असं यशचं म्हणणं आहे. रात्री फास्ट चालतं, घरामध्ये ते खूप फास्ट चालतं, इथे फक्त स्लो चालतं. कारण कसं आहे ना, ब्लँकेटमध्ये थंडी आहे आणि त्याच्यामुळे लवकर फास्ट चालतं ते. आणि सुदर्शनलाही ते पटलं आहे. त्यांना माहीत आहे की हे सगळं जमतं आहे. आता बालबच्च्यावाला आहे सुदर्शन, त्याच्यामुळे कमेंट्स नाही चालणार. घरी जर ऐकलं तर त्यालाही ऑब्जेक्शन येऊ शकतात. क्या बात, क्या बात. बघा लगेच सांगितलं सगळ्यांनी की तरीही तो मोबाईल कायम चार्जिंगमध्ये ठेवतो. सुदर्शनविषयी डिस्कशन होईल. आणि सुदर्शन असा एकमेव माणूस आहे, असं एकमेव गुणलेखक की जो 24 लाईव्हच्या 32 लोकांच्या टीमची नावं टाकतो. हे धाडस आहे, त्याबद्दल विशेष कौतुक. गोलंदाज निलेश गाताळे. स्वीपचा प्रयत्न, झोपून जरूर फटका लगवायचा होता. फटका फसलाय, परंतु फटका फसलेल्या फटक्यावर धाव येईल 1 आणि 1 या धावसंख्येनं धावफलक मूव्ह होईल, जाऊन ठेपेल तो म्हणजे 14वर. 2 बाद 14 धावा आणि खरोखरच नेट स्लो झाली. कारण 15 चेंडू आणि 25 धावांची गरज होती. 14 चेंडू आणि 24 धावांची गरज राहिली आहे. निलेश गाताळे आत्तापर्यंत या सामन्यात कमबॅक मिळवून देतोय. कारण 4 चेंडूमध्ये फक्त धावा त्यांनी दिल्यात 3. आणि मी नेहमी सांगतो की ज्यावेळेला धावा कमी राहतात ना त्यावेळेला गोलंदाजाचा विचार असतो फक्त डॉट टाकायचे. इथे मात्र फेकी होती, सुंदर फेकी झाली. तत्पूर्वी मात्र 1-1 धाव जोडली जाते. मी म्हणेन की निर्धाव चेंडू खेळण्यापेक्षा 1-1 धाव बहुमूल्य आहेत. आणि अशाच प्रकारची रणनीती या संघाची राहिली आहे. 8 चेंडूमध्ये 24 धावांची गरज असताना या गव्हाण संघानं सामना जिंकलाय पहिला. त्याच्यामुळे त्यांच्याकडे तो कॉन्फिडन्स आहे. त्यांना माहीत आहे की एका दुसरा मोठा फटका आला ना की सामन्यामध्ये लगेच कमबॅक होईल. आणि तसाच प्रयत्न आतापर्यंत दीपराज आणि संदेश कोहलीचा राहिला आहे. पुन्हा एकदा स्वीपचा प्रयास इथे राहिला आहे. सुंदर बॅकअप चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअरला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला मात्र चांगला क्षेत्रक्षण राहिलं आहे. इथे धाव मात्र आले 1.
2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. निलेश गाताडेची कमालीची गोलंदाजी राहिली आहे. धावा दिल्या फक्त 5. विकेट भलेही आले नसेल परंतु आपल्या संघासाठी बहुमूल्य गोलंदाजी करताना धावा दिल्या त्यांना फक्त 5. या चाललेल्या इंटरनेटच्या अर्थानं विचार केला तर 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. आणि नितीन संघाचा संघनायक, आंबिवली संघाचा संघनायक नितीन आहे. नितीन तुमचा 12th मॅन 12वीला आहे. त्याची 21 तारखेला परीक्षा आहे. तुमचंही कौतुक असेल. धन्यवाद. त्याला परीक्षा देऊ द्या, शिकू द्या आणि मग त्याला आपण खेळायला घ्या. कारण विचार केला ना सुदर्शन, तर आमच्याकडे एक नियम होता पूर्वी जेव्हा आम्ही खेळायचो, 10वीला किंवा 12वीला असला की वर्षभर खेळायला घ्यायचा नाही. हा नियमच बनवला होता आमचा. नाही हा नियम बरोबर आहे. फटका चांगला आहे पण फसलेला फटका धाबा देऊन जाईल का? क्षेत्ररक्षकाला सुंदर क्षेत्ररक्षण केले जरूर. अनंता गाताडे सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर. कारण त्यांनी ट्राय केली पहिल्यांदा झेलसाठी. झेल त्याला वाटलं की आता कठीण जाईल परंतु त्यानं चेंडूला मात्र सीमारेषेच्या आत ठेवलं. धावा आल्या 2. नितीन पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आहे. 11-20चं गणित आहे जे मागच्या सामन्यामध्ये संदेश कोळीनं केलं आहे. पुन्हा एकदा संदेश कोळीला करायचं आहे, दाखवायचं आहे करून. दीपराज कोळी साथीला आहे, श्रेयस अजून मागे आहे. त्याच्यामुळे हा सामना अजून बॅलन्स आहे. उंच उंच आणि उंच जज नाही करू शकला आणि धावा आल्या तब्बल 6. काय सुरेख फटका सजवला. करण घनसोळकरही त्या चेंडूला स्टॉप करू शकला नाही. आणि मागच्या सामन्याची पहिला सामना ज्या पद्धतीनं गव्हाण संघ खेळलाय, सदानंद स्मृती विनर गव्हाण संघ ज्या पद्धतीनं खेळलाय ती सेम रणनीती इथे आखताना पाहतोय. फलंदाज बाद. अपिलामध्ये उत्साह होता आणि त्याचबरोबर प्रेशरही क्रिएट केलं. आणि दक्ष पंतांनी मात्र संतोष सरांनी बोट आकाशाकडे गेलं, खऱ्या अर्थानं त्यांनी ओळखलं आणि फलंदाज मात्र झालाय बाद. आणि ॲक्शन रिप्लाय सामना सुरू आहे. गव्हाण संघाचा पहिला सामना कम्पेअर केला आणि हा सामना कम्पेअर केला तर अगदी सेम टू सेम सामना खेळला जातोय. ज्याप्रमाणे मागच्या सामन्यात जीवन षटकार लगावला, आताही जीवन कोळीनं षटकार लगावला आणि तिथे मात्र पुन्हा सामना आलाय 9 चेंडू आणि 14 धावा. एका वाघाची शिकार हरणीने नाही केली तर वाघच हरणीकडे जातो आणि सांगतो माझी शिकार कर, माझी शिकार कर, माझी शिकार कर. ती तरी बिचारी काय करणार, तकत्यानं म्हणते मर तिकडे आणि मग ती होते शिकार. त्याला म्हणतात एका वाघाची शिकार हरणीनं केली. क्या बात आहे यार. नितीन पाटील गोलंदाजीच्या मार्कवर 8 धावा त्यानं आतापर्यंत दिले. 3 चेंडूमध्ये 9 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. सामना अतिशय रोमांचक कंडिशनमध्ये, कडाक्याच्या थंडीमध्ये मैदानामधलं वातावरण तापलं जात आहे. स्वराज्य चषक 2024चं हे पर्व राज्य व्हावं ही श्रींची इच्छा. फटका चांगला आहे, फटका लाजवाब राहिलाय आणि जीवन कोळी मात्र अप्रतिम खेळ दाखवत ठोकतोय इथे खणखणीत चौकार. जीवन कोळीचा खेळ
गव्हाण संघाच्या खेळाडू वरती बसा बाबांनो. आयोजकांचा तुमच्याकडे कटाक्ष पडला, खुर्च्यामध्ये बसा. वातावरण तापलंय ना, त्याच्यामुळे तुमच्याकडे लक्ष राहील. वातावरण तापलंय, वातावरण टाईट आहे, कोण फाईट मारणार. आणि जणू काही गव्हाण संघानं आज ठरवलंय सामने अंगावर हाणायचे आणि मग शिंगावर घेत षटकार ठोकायचे. सुंदर खेळ राहिलाय त्यांचाही. जीवन कोळीनं या संघाला जीवन बहाल केलंय. याच जीवननं षटकार ठोकले होते, तोच जीवन मात्र पुन्हा एकदा चौकार दाखवतोय पहिल्या चेंडूवर नितीन पाटीलला. हा फटका मात्र फसला आणि एक चौकार लगावत पुढच्या चेंडूवर मात्र लगेच शिकार झाला आणि जीवन कोळी झाला बाद. सामन्याचा सामनावीर श्रीयश मात्र मैदानाकडे आलाय, कारण अलंकार कोळीनं आपली डेडिकेट केली होती श्रीयशला, की ज्यांना 2 चेंडू 2 षटकार ठोकले. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना 2 षटकार खेचत सामन्याला कलाटणी दिली. 8 चेंडूमध्ये 24 धावांची गरज असताना जीवानं 2 षटकार दाखवले आणि तो पाया रचल्यानंतर मात्र कलश ज्याने सजवला आणि त्याच्यामुळेच आज गव्हाण संघ पुन्हा रजनीमध्ये खेळायला आला आहे. तो मात्र श्री यश, ज्याच्या नावामध्ये श्री पण आहे, ज्याच्या नावामध्ये यश पण आहे आणि आपलं कोळीत्व सिद्ध करणारं काम श्रीयश कोळी असेल. स्ट्राईकवर 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 10 धावांची. 7 चेंडू. नितीन पाटील राईट आर्मवरती विकेट. काय सुरेख चेंडू, पुन्हा एकदा आउटसाईड ऑप्शन चेंडू पडलाय. ट्रॅव्हल झाला यशच्या हातामध्ये. करण घनसळकरनं आपली जागा बदलली, चेंडू पकडला, निलया झेलला आणि सामना पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लायमध्ये येतोय. या षटकामध्ये धावांचा विचार केला, धावा आल्या तब्बल 12 धावा. निलेश काताड्यानं 5 धावा दिल्या, तिथे सामन्याला कलरने दिली जरूर. नितीनने 12 धावा जोडल्या आणि आता गणित राहिलंय 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. चला टीम मिटिंग फार वेळ नाही चालणार. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. गव्हाण संघाला धावा मच निडेड आहेत, त्यांना धावा जमवायचे आहेत. तर गावदेवी आंबिवली संघाला या धावा वाचवायचे आहेत. एकाला जमवायचे आहेत, एकाला काढायचे आहेत, एकाला जमवायचे आहेत, एकाला कमवायचे आहेत. कोण कमावेल, कोण जमवेल आणि कोण गमवेल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज कोणता गोलंदाज येईल की जो धावा वाचवेल, कारण 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना याच श्रीयशनं धावा जमवल्या होत्या, याच जीवननं धावा ठोकल्या होत्या. त्याच्यामुळे मात्र 6 चेंडू 10 धावांचं गणित सोडवलं जाईल का. 6 चेंडू 12 धावांचं गणित संदीप प्रकाशामध्ये सोडवलं होतं, परंतु 6 चेंडू 10 धावांचं गणित कडाक्याच्या थंडीमध्ये मध्यरात्रीला सोडवायचं आहे. चला सामना सुरू करा. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. जीवन कोळी सहा चेंडू आणि 10 धावांचं गणित. गोलंदाज मनीष जळे. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. व्हाईट बॉल कॉल. व्हाईट बॉल कॉल आणि एक वॉर्निंग दिली जाते बीमरसाठी गोलंदाजाला. मनीष जळेच्या पहिल्या चेंडूवर मात्र व्हाईट बॉलची धाव येते, 1 धाव एक्स्ट्रा येते. म्हणजे याचा अर्थ असा की गव्हाण संघ या सामन्यात शिरकाव करताना पाहतोय. 2 भीमर मागच्या सामन्यात कदाचित त्याने टाकले होते. मनीष जळेला कदाचित त्याला सवय आहे भीमर टाकायची, पण इथे आता धावा वाचवायचे आहेत. 6-9. 6-9चा हा फटका. चेंडू हवेत, परंतु लाजवाब अटेम्प्ट केलाय. अनंता घाताड्याची अप्रतिम फिल्डिंग पाहिली आहे आजच्या या रजनीमध्ये. आजच्या रजनीमधल्या अंतिम सामन्यामध्ये काय कमालीचं क्षेत्ररक्षण, काय अप्रतिम दर्जेदार, अगदी नजर लागावी एवढं सुंदर क्षेत्ररक्षण करतोय अनंता आणि फलंदाज होतोय बाद.
ATCचं बरं आहे, तर सेटिंग जर कुठं असेल ना तर तो स्वतःच्या तोंडापेक्षा गाण्यानेच जास्त बोलेल. त्याच्यामुळे सगळे इशारे गाण्यामध्ये देईल. पण इथे मात्र गोलंदाजाने इशारा दिला, बाबांनो मी मागच्या सामन्यामध्ये बॅन झालो, या सामन्यामध्ये पहिला चेंडू वाईट टाकला परंतु मी वाईट नाही आहे, वाईट टाकला परंतु वाईट नाही आहे सांगणारा हा चेंडू. 5 चेंडू आणि 9 धावा. आणखीन एक झेल टिपला जातोय. मनीष जळे आपली कमाल दाखवताना या कडाक्याच्या थंडीमध्ये फ्रंट फुटवर असलेल्या गव्हाण संघाला बॅक फुटवर हाणताना पाहतोय. वाटलं होतं की हा सामना सहज सोडवला जाईल, परंतु गणित विषय आणि क्रिकेटच्या धावा हे विषय कधीच सोपं नसतात. तो कठीण बनवतोय मनीष जळे. लागोपाठच्या चेंडूवर कमाव ATC कदाचित यंदा कर्तव्य आहे, कारण रात्री 2-2 वाजता तर याच वराती येतात अशा प्रकारच्या. त्याच्यामुळे इथे मात्र कोणाची वरात निघेल, कोणाची बारात निघेल, कोण आनंद उत्सव साजरा करेल तर कोण दुःखाच्या डोहामध्ये डुंबवून घरी जाईल, कोणता संघ सुपर 10 मध्ये जाईल. आजच्या संपूर्ण रजनीमध्ये आंबिवली संघानं कमालीचा प्रभावित केलाय, परंतु पहिल्या सामन्यामध्ये आपले 4 हात दाखवत मात्र गव्हाण संघानं दर्जेदार खेळ दाखवलाय. 4 चेंडू आणि 9 धावांचा गरज. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर मनीष जळे. फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक घेतली जाते. जोरदार टाळ्या होऊ द्या. 3री विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली घेतली जाते. मनीष जळेचं कौतुक केलं जाईल भरभरून. प्रवीण सर पुन्हा परत आलेत. टायगर इज बॅक. आणि जग्गाभाईनं प्रवीण दुगाडे साहेबांना परत आणणं सोपंच नाहीये. आज मी सगळं उलटं पाहतोय. प्रवीण सरांनी वडापाव आणले, स्वर्गातला आनंद झाला, आणि त्यानंतर मात्र जग्गाभाईने त्यांना परत आणले रात्री 2 वाजता. यंदा कर्तव्य आहे, यंदा कर्तव्य आहे. जेवढे पैसे मिळाले तेवढे जग्गाभाईवर लावले. क्या बात. आजची रजनी जग्गाभाईच्या नावावर. 3 विकेट्स लागोपाठ घेतल्या त्या सामन्यामध्ये. कमालीची उत्सुकता आहे. हा सामना आता साधा सोपा राहिलाच नाहीये. 6 चेंडू 10 धावांचं गणित होतं. पहिल्या चेंडूवर त्याने लालच दाखवलं, बिमर टाकला, त्याच्यावर वाईट बॉल आला, वॉर्निंग ही आली बिमरची. आणि त्यानंतर मात्र कमाल कमाल आणि कमाल. लागोपाठच्या 3 चेंडूवर सलग 3 विकेट्स घेत मात्र बॅक फुटवर फेकलंय. गोलंदाज मनीष जळे, स्ट्राईकवर असेल फलंदाज सूरज कोळी. काळ्या कुट्ट्या अंधाराला दूर सारत जगासाठी प्रकाश शोधायला निघालेल्या त्या महान माणसांनी मिळवलेल्या वाटाच त्या माणसांच्या पराक्रमाच्या घटकार चौकार खेचत या सामन्यामध्ये कमबॅक करावा लागेल. सुरेख दर्जाची गोलंदाजी केली जाते. काय अफलातून खेळ सुरू आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावा जोडल्या जात आहेत. 2 धावा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. 2 धावा सूरज कोहलीने ठोकलेत. अजूनही 2 चेंडू कंपल्सरी 7 धावांची गरज आहे. काय घडेल या चेंडूवरती. जर निर्धाव चेंडू आला तर मात्र कठीण प्रसंग येईल गव्हाण संघावर. परंतु या चेंडूवर 1 जरी धाव आली तरी अंतिम चेंडूवर हा सामना लाजवाब राहील. 6 चेंडू 10 धावांची गरज असताना काय खेळ दाखवला गोलंदाजांनी. पण एक मोठा फटका, सामन्याला युटर्न. अंतिम चेंडूवर 1 धाव जरी आली असती या चेंडूवर तर अंतिम चेंडूवर 7 धावा राहिल्याच नसत्या. ज्या श्रेयस कोहलीनं षटकार घेतले होते कदाचित त्याला स्ट्राईकवर हाणणं गरजेचं होतं, परंतु सूरज कोहलीला बरसता आलं नाही. तो खेळला निर्धाव. गोलंदाजांना जर चूक केली नाही तर आंबिवली संघ पराभूत होणार नाही, परंतु जर का एखादी चूक झाली तर तुम्हाला कोणीच माफ करणार नाही. आणि इथे मात्र सुंदर चेंडू टाकला त्याने. आणि मनीष जळेची गोलंदाजी लाजवाब राहिली आहे. त्याच्यामुळे सुपर 10 दोन्ही संघांना लाईनअप करायचं आहे. आणि सुपर 10 मध्ये